रुद्र शांतपणे बाजूला उभा होता. काव्या गाढ झोपली होती. तिचा श्वास अगदी नियमित चालू होता. लांब पापण्या थोड्या थरथरत होत्या, जणू ती एखादं स्वप्न बघत होती. रुद्रची नजर टेबलावरच्या तिच्या चित्राकडे गेली. सगळी नवी होती. काही दिवसात तिनं खूप मेहनत करून काढली होती. म्हणजे खरंच ती बोलली तसं इथे काम करत होती. त्याच्या मनात एक भाव उमटला. आता मात्र त्याची वेळ आली होती तिची काळजी घेण्याची. कदाचित मागच्या जन्मी मी हिचं काही तरी देणं लागत असेल, त्याने मनोमन विचार केला. तो तिला पाहत राहिला. घामाने भिजलेली दिसल्यावर त्याने टॉवेल भिजवून तिचे हातपाय पुसायला सुरुवात केली. हेच एकमेव स्त्री आहे जिची मी स्वतः काळजी घेतोय, त्याला जाणवलं. पण जेव्हा त्याने तिचा शर्ट थोडा वर करून कंबर पुसायला घेतलं, तेव्हा त्याला तिच्या पोटावर एक वण दिसला. हा जखमेचा वण आधी नव्हता. कधी झाला असेल? तो नीट पाहायला वाकला. अचानक काव्या जागी झाली. तू काय करत आहेस? ती दचकून मागे सरकली. रुद्र थोडा चकित झाला. इतकी घाबरतेस का? मी फक्त घाम पुसत होतो. तुला वाटतं का मी काही वेगळं करीन? तुझं शरीर मी आधीच पाहिलं आहे. मला त्यात आता काही आकर्षण नाही. काव्या संतापली. कोणाला पडले बघायला की तुला हवं आहे की नाही? पण लगेचच तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य आलं. वा, अध्यक्ष रुद्रांनी माझा घाम पुसला. मला तर आभारी व्हायला पाहिजे. रुद्र थोडा गोंधळला. तो काही मोठा उपकार नव्हता. मला फक्त वाटलं तुला जास्त घाम आल्याने माझं बेड खराब होईल. काव्या उठायला लागली, पण तिला भोवळ आली. रुद्र लगेच म्हणाला, सावकाश. तू माझी काळजी घ्यायला आलीस, पण आता मलाच तुझी काळजी घ्यावी लागते. ही पण सूड घ्यायची पद्धत आहे का? नाही, तसं नाही. काव्याचा चेहरा लाल झाला. तसं बघायला गेलं तर मला नक्की झालं काय? डॉक्टर म्हणाले तू खूप थकली होतीस म्हणूनच झोपेत कोसळलीस. काव्या, तू माझ्या झोपल्यानंतरही काम करत होतीस ना? त्याने टेबलावरच्या चित्राकडे बोट दाखवलं. काव्याने मान डोलावली. मी सांगितलं होतं ना, मला इथेच माझं काम करावं लागेल. रुद्रने भुवया उंचावल्या. इतकी मेहनत करायची गरज नाही. परदेशात मोठं बक्षीस जिंकलंस. कंपनीने तुला जपायला हवं होतं. काव्य हळूच सुस्कारा सोडला. हो, पण मग चैतन्यसोबत जे घडलं, सगळ्यांना वाटलं माझे यश फक्त त्याच्या ओळखीमुळे आहे. आता त्याने मला सोडलं म्हणून कंपनीला मी नकोशी झाले. त्यामुळे मला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मेहनत करावी लागते. रुद्र उपहासाने हसला. झालं, बरं. मिळाली शिक्षा. काव्या त्याच्याकडे रागाने पाहत राहिली. तो मात्र शांत स्वरात म्हणाला, तुझ्या पोटावरचा वन तो कसा झाला? काव्याचं हृदय जोरात धडधडलं. त्याने पाहिलं तर खरं. हा वन तिने आधी तिला यकृत दान केल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचा होता. जर रुद्रला ते समजलं तर त्याला नक्की शंका येईल की काव्या सुरुवातीपासूनच आदित्यसाठी आली होती. तिने पटकन म्हटलं, तो अपेंडिक्सचा वन आहे. रुद्रने थोडं मिश्किल हसत विचारलं, अपेंडिक्स कुठे असतं माहीत आहे का? आणि आजकाल तर लहान छिद्र करूनच ऑपरेशन होतं. काव्याने ओठ चावले. ठीक आहे. खरं तर मला आतड्यांचा आजार झाला होता. थोडं काढून टाकावं लागलं. रुद्र तिच्याकडे संशयाने पाहत राहिला, पण काही बोलला नाही. आता पुरे झालं. तू विश्रांती घे. पण हे डिझाईन उद्यापर्यंत सबमिट करायचंय. मी काढतो, रुद्रने चिडून म्हटलं. काव्य आश्चर्यचकित झाली. तू चित्र काढशील? रुद्रला राग आला. काय म्हणायचंय तुला? इतकं सोपं प्रोजेक्ट आहे. मी तर ह्याच विषयातून पदवी घेतली आहे. विसरलीस का? काव्याला आठवलं, रुद्रने तिचं हॉटेलच्या बिल्डिंग डिझाईन पाहिलं होतं. काही सूचना दिल्या होत्या. तरीही तिने शंका व्यक्त केली. रुद्र रागाने बसला आणि काढायला सुरुवात केली. काव्य हळूहळू त्याच्या रेषा पाहू लागली आणि थक्क झाली. रुद्रची ड्रॉइंग खरोखरच उत्तम होती. तिने आधी केलेल्या स्केचेसवर त्याने सुधारणा केल्या, थोडे बदल केले आणि चित्र अजूनच सुंदर झालं. रुद्रने पेन बाजूला ठेवलं. कसं वाटलं? काव्य डोळे मोठे करत म्हणाली, वा रुद्र, तू खरंच यात पारंगत आहेस. जर तू CEO झाला नसतास तर आमचं कामच हिसकावून घेतलं असतं. ही खरी स्तुती होती. त्यामुळे रुद्रच्या चेहऱ्यावर समाधान आलं. हे घेऊन जा. यावेळी सबमिशन मिस होणार नाही.
काव्या हसत म्हणाली, हो, मी लगेच कंपनीत जाऊन देऊन येते. रुद्र चांगल्या मूडमध्ये मान्य झाला. कंपनीत पोहोचल्यावर काव्याने काम सुपूर्द केलं. पण अचानक आवाज आला, सुभेदार कंपनीचे साहेब आले आहेत. सर्व कर्मचारी दचकले. काव्याजवळून हसत म्हणाले, दुर्दैवाने हा तुझा चैतन्य नाही काव्या, हा तर सुभेदारांचा वारस आहे. हो, तुझा चैतन्य तर सुभेदार कुटुंबातून हाकलला गेला. खूप वाईट झालं. काव्या आता अशा चेष्टा ऐकून सरावलेली होती. तिने काही उत्तर दिलं नाही. तेवढ्यात एक गट आत आला. पुढे चालणारा माणूस पांढऱ्या सुटात होता. त्याचा डोलच वेगळा होता. त्याने काव्याकडे पाहिलं आणि हसत विचारलं, कोण आहे काव्या? सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. काय, सुभेदारांचा वारस काव्याला शोधत आहे? क्षणाभरापूर्वी तिची चेष्टा करणारे कर्मचारी गप्प बसले. काव्या थपकून उभी राहिली. तो माणूस तिच्याकडे हसतच पाहत होता. त्या क्षणी तिला अचानक आठवलं, पिंजऱ्यात जेव्हा तिचं आणि साक्षीचं अपहरण झालं होतं तेव्हा समोर उभा असलेला तोच चेहरा होता. आज तो मला का शोधायला आला आहे? एकाने तिला पुढे ढकललं. तो माणूसही तिच्याकडे चालत आला. हसत म्हणाला, तूच ना काव्या? हो, मी ऐकलं की कंपनीनं तुला 3 मिलियन खर्च करून आर्किटेक्ट म्हणून ठेवलं आहे, म्हणून तुला पाहायला आलोय, मनोज म्हणाला. त्याने काव्याने नुकताच सबमिट केला डिझाईन उचलून पाहिला. हे तू काढलं आहेस का? हो, बघायचं का मिस्टर सुभेदार? काव्या म्हणाली. मनोजने पुढे जाऊन तो ड्रॉइंग उघडलं. पान पलटताना अचानक त्याचे डोळे चमकले. खूप छान काढलं आहेस. काही टेक्निक्स तर मला वर्षानुवर्ष पाहायला मिळाले नव्हते. काव्याने त्याच्याकडे पाहिलं. मिस्टर मनोज, तुम्हालाही आर्किटेक्चरबद्दल माहीत आहे का? थोडंफार शिकलोय. लवकरच आर्किटेक्चर इंडस्ट्रीचं एक मोठं कॉन्फरन्स होणार आहे. तुला माझ्यासोबत यायला आमंत्रित करायला आवडेल? काय म्हणतेस? काव्या थोडी थांबली, पण नंतर तिने ठरवलं की या संधीचा फायदा घ्यायचा. खरंच? पण मिस्टर सुभेदार, तुम्हाला माझं आणि चैतन्याचं रिलेशन माहीतच आहे. चैतन्य, तो तर फक्त एक मुलगा आहे. उगाच गोंधळ घालतो. मी त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही. तू निश्चित राहा. काव्या समजून मान हलवली. ठीक आहे, मग मी तयार आहे. धन्यवाद मिस्टर सुभेदार. तो पुन्हा विचारमग्न झाला. मी बघतोय, तुझं आणि चैतन्याचं नातं जवळचं आहे. तुला भीती नाही का की जर तू माझ्यासोबत पार्टीला आलीस तर तो रागावेल? काव्या हसली. का रागावेल? त्याला ठाऊक आहे माझं स्वप्न टॉप आर्किटेक्ट होण्याचं आहे. तुमच्यासोबत पार्टीला जाणं माझ्या करिअरसाठी फायदेशीर आहे. तो नक्की समजून घेईल. चांगले मित्र महत्त्वाचे असतात, पण करिअरही तितकंच महत्त्वाचं आहे. खूप छान. इंजिनियर काव्यानं माझी अपेक्षा फॉल केली नाही, मनोज म्हणाला आणि निघून गेला. कंपनीतले सगळे कर्मचारी काव्याकडे ईर्ष्येने पाहू लागले. त्यांना वाटलं होतं की चैतन्याने सुभेदार फॅमिलीला सोडले म्हणून काव्या संपली. पण आता मनोज तिची प्रशंसा करत होता. म्हणजे आता कोणी तिला सहज त्रास देणार नव्हतं. काव्या थोडी घाबरलेली हॉस्पिटलमध्ये परतली. आत येताच ती पटकन रुद्रला म्हणाली, मनोज आज आमच्या कंपनीत आला होता. त्यानं मला पार्टीसाठी बोलावले आणि मी होकार दिला. मनोज, रुद्रचे डोळे अरुंद झाले. तू तुझ्याकडे का येईल? तुला माहिती आहे त्यानं तुला किडनॅप केलं होतं. तरीही तू कसं धाडस करतेस? काव्या शांतपणे म्हणाली, मला वाटतं त्याला अजून कळलं नाही की आपण ते शोधलं आहे. मी विचार केला, का नाही ही संधी वापरू. त्याला नक्की काय हवंय हे समजून घेणं चांगलं. नाहीतर पुन्हा तो काय वेडेपणा करेल आपल्याला कळणारही नाही. किती बिनधास्त आहेस तू, रुद्र म्हणाला. तो किती नीच आहे तुला ठाऊक आहे, तरीही त्याच्याशी खेळ करतेस. काळजी घे, तो तुला मारून टाकेल. जाऊ नकोस. काव्याने त्याला समजावत सांगितलं. हा दुर्मिळ चान्स आहे. आता सोडला तर पुन्हा कधी मिळेल माहीत नाही. मी स्वतःची काळजी घेऊ शकते किंवा फक्त पार्टीत जाईन. जर काही नसलं तर लगेच परत येईन. रुद्र शांत झाला. ती पुढे म्हणाली, आपल्या शत्रूला समजून न घेतल्याशिवाय आपण त्याचा सामना कसा करू? तूही हेच मान्य करशील. थोडा वेळ रुद्र गप्प राहिला. मग तिला कठोर नजरेने पाहून म्हणाला, तुझे बोलण्याचे तंत्र भारी आहे. म्हणजे तू होकार दिलास ना? काव्या हसून म्हणाली. रुद्रनं
तिला बजावलं, पार्टीला गेलीस तरी त्याच्यासोबत एकटी जाऊ नकोस, नेहमी गर्दीतच बस. हो, आणि शिवाय तो पुरुषांकडे आकर्षित आहे म्हणून मला भीती नाही. काय खात्री आहे तुला? कधी कधी तो खोटं बोलत असेल तर? रुद्रने तिच्या कपाळावर टपली मारली. आईला दुखलं. काव्या कुरकुरली. तेवढ्यात तिला दाराशी साक्षी उभी दिसली. कधी आली ते कळलंच नाही. साक्षी धिजून गेली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी काही विसरले होते, घेऊन येते, असं म्हणत ती पटकन वळून गेली. रुद्र थोडा स्तब्ध झाला. काव्या उसासा टाकून म्हणाली, जा तिच्याशी बोलून ये, जास्त ताण घेऊ नकोस, पुन्हा तूच बेशुद्ध पडलास तर. तेव्हा रुद्राला कळलं आणि तो साक्षीच्या मागे गेला. ती रडत होती, डोळे पुसत चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत. साक्षी, का आलीस? रुद्रने विचारलं. रुद्र, तुला काही सांगायची गरज नाही. मला माहीत आहे ती तुझी काळजी घेते आणि तुम्ही दोघं लग्न केलेले आहे, मुलगाही आहे, जवळीक होणं साहजिकच आहे. मी गैरसमज करणार नाही, साक्षी म्हणाली. साक्षी, तसं नाही आहे, रुद्रने शांतपणे सांगितलं. त्याने खोल श्वास घेतला. हो, माझी चूक आहे. मी तुला आधी वचन दिलं होतं की नेहमी तुझी काळजी घेईन, पण आता शक्य नाही. साक्षीवर जणू वज्र कोसळलं. तिच्या डोळ्यातून पाऊसच कोसळला. रुद्र, तू खोटं बोलतोयस ना? का? तू तर मला वचन दिलं होतं. काय झालं तुला? नक्की तू खोटं बोलतोयस? रुद्रने थेट सांगितलं. खूप वर्षामध्ये सगळं बदललं आहे. आपण पूर्वीसारखे नाही आहोत. तुझा मला सोडून जाणं, आजारी असताना साथ न देणं मी माफ केलं आहे, पण आता माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच नाही उरलं. नाही, आपण किती छान होतो आधी. माझी चूक होती. तू अजूनही मला द्वेष करतोस म्हणून? नाही साक्षी, तुझ्या किडनॅप झाल्यावर तू आदित्यला वाचवलंस. तुझं शरीर खराब झालं म्हणूनच मी तुला मदत करतोय, पण हे प्रेमामुळे नाही. तुला काही वैद्यकीय मदत लागली तर मी करेन, खर्चही उचलेन, पण तू माझ्यासोबत राहणार नाहीस, बरोबर? साक्षी हलक्या आवाजात म्हणाली. माफ कर साक्षी, मला माझ्या भावनांचं नीट कळलं नाही. आता समजलं. साक्षीच्या डोळ्यात राग दाटला. मला वाटलं तू वेगळा आहेस, पण शेवटी तूही त्यांच्यासारखाच निघालास. तरुण सुंदर बाईसाठी तू मला टाकलंस. मला तुझा तिरस्कार आहे. हे काव्यामुळे नाही, रुद्र म्हणाला. नको, आता खोटं बोलू नकोस, साक्षी ओरडली आणि निघून गेली. रूममध्ये काव्या बेड नीट करत होती. रुद्र परत येईल की नाही हेच तिला माहीत नव्हतं.